नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे टोटल सीट किती होते 2024 साली आणि त्याच्यानंतर 2024-2025 चा कट ऑफ काय गेलेला आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा. त्याच्यासोबतच कॅटेगरी वाईज सीट किती होते 2024 मध्ये ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील, डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. सोबतच एक गोष्ट नक्की करा तुम्ही, की जे पण तुमचे मार्क येत आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची कॅटेगरी लिहा आणि तुमचे मार्क लिहा. जेणेकरून मला समजेल, की मोस्ट ऑफ द स्टुडंट कोणत्या मार्कच्या रेंजमध्ये आहे ते मला कळेल आणि त्याच्यानुसार आपण थोडंफार अंदाज सुद्धा लावू शकतो. ठीक आहे. तर आज आपण सविस्तरपणे सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट याचे सीट किती होते, पहिले हे चर्चा करून घेऊया. त्याच्यानंतर 2024 साली, 2025 साली आणि 2026 साली एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार आहे 2026 चा, 2024 आणि 2025 बघून ते आपण थोडा अंदाज लावू शकतो. ठीक आहे. तर आपण बघून घेऊया. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला ज्यांना महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायची असेल किंवा ऑल इंडिया कोटामधून काउन्सिलिंग करायची असेल, तर मेडिकल सिम्प्लिफाईडची कंप्लीट काउन्सिलिंग तुमच्यासाठी बेस्ट राहील. त्याच्यामध्ये एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस आणि फिजिओथेरपी पूर्णच्या पूर्ण कंप्लीट काउन्सिलिंग तुमची ₹5,000 मध्ये केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय-काय फीचर बघण्यास मिळणार आहे, तर पर्सनलाइज्ड करियर रोडमॅप तुम्हाला दिसणार आहे. स्टेप बाय स्टेप प्लॅन ऑफ सक्सेस, स्मार्ट सीट अलॉटमेंट तुम्हाला दिसणार आहे. कॉलेज आणि कोर्स मॅचिंग तुमच्या रँकनुसार तुम्हाला कोणता कोर्स लागत आहे. त्याच्यानंतर डाउट सॉल्व्हिंगमध्ये प्रत्येक 24/7 ठीक आहे. एक स्पेशल ग्रुप असतो त्यामध्ये तुम्हाला सर्व काही डाउट तुम्हाला क्लिअर केले जात असतात WhatsAppवरती. जे पण डॉक्युमेंट असतात तुमचे ते पण तुम्हाला इथं सविस्तरपणे सांगितलं जातं. वन टू वन मेंटरशिप म्हणजे थ्रूआउट मी स्वतः तुम्हाला गाईड करेल. तुम्हाला गाईड करेल. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर मार्क अँड प्रायोरिटी. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. जे पण तुमचं बजेट आहे आणि जे पण तुमची प्रायोरिटी आहे त्याच्यानुसार आपण काय करत असतो, तुमची कॉलेजची लिस्ट बनवून देत असतो. ठीक आहे. कॉलेजची लिस्ट साधारणपणे खूप जास्त कॉमनच असते, पण आपल्याकडं तसं नसतं. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकच्या बजेटनुसार आणि त्याच्या प्रायोरिटीनुसार काय बनवून देत असतो आपण, तर लिस्ट बनवून देत असतो. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि त्याच्यासोबतच गाईडन्स. त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपल्याकडं काउन्सिलिंग अवेलेबल आहे. जर का तुम्हाला ऑनलाईन करायची असेल, तर तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. अथवा तुम्हाला जर का ऑफलाईन करायची असेल, तर आपलं फक्त आणि फक्त एकच ऑफिस आहे. माढा कॉलनी, भोकरदन, जालना इथं आपलं ऑफिस आहे. माढा कॉलनी, भोकरदन. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण. एक-एक करून आपण सर्व चर्चा करून घेऊया. तर आता आपण बघितलं हा डाटा 2024 चा आहे. 25 चा नाही, 2024 चा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 1 मिनिट हां, मी इथं लिहून घेतो. हा डाटा 2024 चा आहे. 2024 ओके. 2025 चा नाही. ओके. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण तर टोटल सीट एम-बी-बी-एसमध्ये महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 5,850 सीट आहे आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी 3,220 आहे. आता टोटल मिळून सीट्स किती आहे? हे टोटल सीट आहे. टोटल जेवढे पण सीट आहे महाराष्ट्रामध्ये. तर 8,161 हे कुठून घेण्यात आलेले आहे? तर सीट मॅट्रिक्समधून हे घेण्यात आलेले आहे. आता सीट मॅट्रिक्स काय असते बरं का? तर हे आपल्याला सीट मॅट्रिक्स जेव्हा कॅप राउंड चालू होतात त्याच्या अगोदर एक सीट मॅट्रिक्स येत असते. कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहे त्याबद्दल त्या सीट्स बद्दल सविस्तर आपल्याला माहिती भेटत असते. तर 8,161 जागा कशासाठी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एससाठी आहे. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण टोटल नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट 2025 मध्ये किती होते? तर 2024 मध्ये 55,781 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. कोणत्या साली? 2024 साली. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण तर कॅटेगरी वाईज अनालिसिस ऑफ एम-बी-बी-एस सीट इन महाराष्ट्र. आता आपण बघून घेऊया महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज अनालिसिस काय होतं? किती विद्यार्थी म्हणजे किती सीट होते प्रत्येक कॅटेगरीसाठी? तर एस-सी कॅटेगरीचा विचार केला आपण तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 640 सीट आहे. प्रायव्हेट कॉलेजसाठी 199 आहे. टोटल सीट मिळून 839 होतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एस-सी कॅटेगरीमध्ये
टोटल 839 सीट तुम्हाला बघण्यास मिळत असतात एससी कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतरचा विचार केला आपण तर एसटी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती सीट आहे? 345, प्रायव्हेट कॉलेजसाठी 108, टोटल मिळून 453. व्हीजे कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटमध्ये 151, प्रायव्हेटमध्ये 45 आणि टोटल मिळून 196. तसंच आपण एनटीबीचा विचार केला तर 124 गव्हर्नमेंटमध्ये आहे, 38 प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहे, टोटल मिळून 162 सीट इथं आपल्याला एनटीबी साठी बघण्यास मिळत असतात. एनटीसी साठी विचार केला आपण तर 173 सीट हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे. त्याच्यानंतर 54 सीट हे प्रायव्हेट कॉलेजेससाठी आहे आणि 227 सीट टोटल मिळून हे कशासाठी आहे तर एमबीबीएस टोटल प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून. एनटीडी साठी तर एनटीडी साठी 101 सीट हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, 31 सीट हे प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे आणि टोटल मिळून किती सीट आहे तर 132. त्याच्यानंतर ओबीसीचा विचार केला तर 933 सीट हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, 292 हे प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे आणि टोटल जर का आपण आकडा धरला तर 1225 एवढा आकडा आपल्याला बघण्यास मिळत असतो. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण एससीबीसी कॅटेगरीसाठी तर 495 गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, 307 प्रायव्हेट कॉलेजसाठी आणि टोटल मिळून 802 जागा इथं आपल्याला बघण्यास मिळतात. ईडब्ल्यूएस साठी 487 जागा हे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे आणि 0 जागा ह्या प्रायव्हेट कॉलेजसाठी आहे. आता याचा अर्थ असा का की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटचा ऍडमिशनच होत नाही कारण 0 सीट्स आहे, तर असं नसतं. कारण ओपन मधून सुद्धा ते विद्यार्थी ते कॅन्डिडेट जर का ओपन पेक्षा जास्त मार्क असले त्यांना तर ते विद्यार्थी ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट ओपन मधून गृहीत धरण्यात येत असतात. ठीक आहे. आता ओपनचे किती आहे टोटल 1278 कशामध्ये तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि 1667 हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये म्हणजे टोटल मिळून 2945. आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा डिस्कस करून घेऊया की 2024-2025 मध्ये कट ऑफ काय गेलेला होता, पेपरचा लेवल बघून ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर आता आपण इथं हे बघणार आहोत. ठीक आहे. तर अत्यंत महत्वाचा हा टेबल तुमच्यासाठी मी बनवलेला आहे आणि ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकत असाल इकडं कॅटेगरी लिहिलेली आहे, त्याच्यासोबतच इकडं 2024चा कट ऑफ लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2025चा कट ऑफ इथं लिहिलेला आहे आणि 2000 रीनीटचा कट ऑफ काय अंदाजे जाऊ शकतो हा अंदाज आहे, फक्त 100% हा बरोबर नाही. परत सांगत आहे, हे एक एक्सपेक्टेड आहे, मार्क नुसार 100% हे करेक्ट नाही. 100% करेक्ट केव्हा करून देईल आपण तर जेव्हा तुमची ऑल इंडिया रँक येईल तेव्हापर्यंत 100% सांगणं कठीण आहे. 100% जर का कोणी सांगत असेल हेच असेल तर ते कुठे ना कुठे चूक करत आहे, कारण ते अंदाजच आहे फक्त. चालेल. ओके. याच्यानंतर आता आपण बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल 2024 ची जी नीट होती ती खूप जास्त इझी होती. खूपच जास्त इझी होती. सगळे प्रश्न असे होते की एनसीईआरटी मधून विचारलेले आणि सरळ सरळ प्रश्न होते. पण 2025 साली हा पेपर खूपच जास्त कठीण काढण्यात आला. जेडब्ल्यू ऍडव्हान्स लेवलचे फिजिक्सचे प्रश्न होते. 2026 ची रिनीटची जर का गोष्ट केली आपण तर पेपर हा कठीण नव्हता. परत परत सांगत आहे मी, पेपर कठीण नव्हता. तुम्हाला वाटला असेल पेपर कठीण, पण पेपर कठीण नव्हता. 2025 सारखा नव्हता पेपर, 2024 सारखा पण नव्हता, 2022 सारखा आपण गृहीत धरू चालू शकतो. एवढं समजलं तुम्हाला? इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? गुड. तर याचा अर्थ असा की 2024 सारखा पण कट ऑफ जाऊ शकत नाही कारण खूप जास्त वाढलेला आहे आणि 2025 सारखा पण जाऊ शकत नाही कारण खूप जास्त कठीण पेपर होता. याचा अर्थ 2024 आणि 2025च्या मध्ये मध्ये कट ऑफ येण्याची खूप जास्त शक्यता आहे. 2024 सालीचा पेपर खूपच जास्त इझी होता आणि पेपर फुटलेला खूप जास्त होता. त्या कारणामुळे कट ऑफ खूपच जास्त हाय होता. 2025 मध्ये खूप जास्त टफ होता, खूपच जास्त टफ होता, तर ते पण आपण गृहीत धरू शकत नाही. तर याच्यामध्ये दोघांमध्ये एक अंदाज आपण लावू शकतो. तर आता आपण बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी 2024 साली 598 कट ऑफ गेला होता, 2025 साली 474 पर्यंत गेला होता, रीनीट मध्ये 510 एवढा लागण्याचे चान्सेस आहे. इथं तुम्ही प्लस मायनस 10 करू शकता. जर का तुमचे 520 मार्क येत असेल किंवा 500 मार्क येत असेल, याच्यामध्ये येत असेल 520 येत असेल तर खूप जास्त चान्सेस आहे तुम्हाला प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटच म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो एमबीबीएस मध्ये. ठीक आहे. आणि 500 असेल तर तुम्ही कुठं ना कुठं थोडं आहे पण बाउंड्री वरतीच आहात असं तुम्ही धरून चाला. ठीक आहे. तयारी स्वतः करून घ्या. त्याच्यानंतरची प्लस मायनस 10 याचा अर्थ समजला तुम्हाला. प्लस 10 केले तुम्ही तर खूपच जास्त सेफ मध्ये आहात, मायनस 10 केले तर कुठं ना कुठं तुम्ही बाउंड्री वरती खेळत आहात. ठीक आहे. याच्यानंतर एससी कॅटेगरीचं 2024 साली 531, 2025 साली 417 आणि रीनीट मध्ये 429 जाण्याची प्रोबॅबिलिटी दाखवत आहे. पण मी स्वतः सांगेल तुम्हाला 429 धरू नका, किमान 400
35 प्लस मार्क असेल तर तुमचं इथं चान्सेस आहे. कारण एससी कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी आहेत ते खूप जास्त आता अभ्यासाला लागलेले आहेत. त्या कारणामुळे 435 प्लस ते धरून चला. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा विचार केला 2024 मध्ये 399, 2025 मध्ये 327. आता इथं तुम्ही 350 धरून चालू शकता. 350 प्लस स्कोर येत असेल तुमचा तर तुम्ही कुठे ना कुठे सेफ झोन मध्ये आहात. प्लस 10 करा फक्त, -10 करू नका. विजय मध्ये 578, 2024 मध्ये, 2025 मध्ये 459, या वर्षी 479 जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. प्लस 10 करून घ्या याचे पण. एनटीबीचा विचार केला आपण तर 2024 मध्ये 560 मार्क होते, 2025 मध्ये 435 वरती क्लोज झालं होतं, 2026 मध्ये 463 जाण्याचा अंदाज आहे. इथं पण तुम्ही प्लस मायनस 10 करून घ्या. चालेल, एनटीबी साठी प्लस मायनस 10. ठीक आहे, जिथं प्लस केलं तिथं प्लसच राहू द्या, जिथं प्लस मायनस केलं तिथं प्लस मायनस राहू द्या. ओके. याच्यानंतर एनटीसीचा विचार केला आपण तर 2024 मध्ये 596 मार्क गेला होता, 2025 मध्ये 473 आणि रिनीट मध्ये 488 जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. एनटीसी आहे तर प्लस मायनस 10 राहा ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीडीचा विचार केला तर 595 2024 मध्ये कट ऑफ गेला होता, 2025 मध्ये 473 अंदाज आहे. नीट मध्ये प्लस मायनस 10 करून घ्या. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट आपण केली तर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी. ओबीसीचा कट ऑफ केवढा होता 2024 मध्ये 598 एवढा गेला होता. 2025 मध्ये काय जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे 475 गेला होता आणि रिनीट मध्ये 495 प्लस मायनस 10 करा. ठीक आहे, एक मिनिट. प्लस मायनस 10. एक मिनिट. चालेल. त्याच्यानंतरची गोष्ट आपण एससीबीसीची करून घेऊया. एससीबीसीचा कट ऑफ 595 2024 साली गेला होता, 2025 साली 472 वरती गेला होता आणि 2026 मध्ये 490 तुम्ही धरून चाला प्लस मायनस 10. ओके, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? गुड. सो आय होप तुम्हाला ही नक्की इन्फॉर्मेशन सगळी कळाली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यासोबतच तुम्हाला जर का काउन्सिलिंग आपल्याकडून करायची असेल, परफेक्ट काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. धन्यवाद.